हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, आता 8 वाजलेले आहेत. रुईला प्रांजू आणि स्वप्नील सोडून द्यायला गेले आणि तिकडून ते व्यायामासाठी जातात. तर प्रांजूनी भाजी आणि पोळ्या वगैरे बनवून झालेल्या आहेत. आंघोळ्या वगैरे झाल्या आहेत. चला, आता तिने स्वयंपाक करून गेली आहे. भाजी आणि पोळ्या. चला, वरण वगैरे होऊन राहिलं आहे. आता आवरवर करून घेते मी हे सगळं. मार्गशीर्ष महिन्याच्या तुम्हा पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा फ्रेंड्स. चला, तुम्हाला पूर्ण सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. यावेळी 4 गुरुवार आलेले आहेत या मार्गशीर्ष महिन्यामध्ये. पहिला गुरुवार 5 डिसेंबरचा आहे. आज आहे. चला, पूजा वगैरे मांडली आहे प्रांजूनी. बऱ्याचशा महिला हा गुरुवार करतात. या दिवशी लेडीज उपवास करतात आणि सायंकाळी उपवास सोडतात नैवेद्य दाखवून. बघा, पूजा छान मांडलेली आहे. ही पूजा सुख समृद्धीसाठी करण्यात येते आणि प्रत्येक लेडीज मनपूर्वक ही पूजा करतात. ही पूजा जर मनपूर्वक केली तर घरामध्ये सुख समाधान शांती राहते. ही पूजा फक्त श्रद्धेने केली पाहिजे. सगळ्यांना सुख समृद्धी मिळते. यावेळी 4 गुरुवार आलेले आहेत. दिवसभर उपवास करतात. भरपूर लेडीज जेंट्स पण करतात हा उपवास. चला, आता पूजा वगैरे सगळी झाली आहे. सायंकाळी नैवेद्य गोड वगैरे काही पदार्थ पक्वान्य करून नैवेद्य दाखवतात. आजचा पूजा झालेली आहे. आमच्याकडची आरती वगैरे झालेली आहे. 5 प्रकारचे फळं आणि वटीचं सामान, देवीचा कळस, 5 प्रकारचे फुलं, 5 प्रकारचे फुलांचे झाडाचे पानं, आंब्याचे पाने. बघा, छान पूजा मांडलेली आहे. दिवा वगैरे. आता आमची रात्री 7:45 वाजून राहिलेले आहेत. पूजा वगैरे सगळी आरती गिरती झालेली आहे. आता सायंकाळचे नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे. दिवसभर उपवास करून सायंकाळचा उपवास सोडतात हा गुरुवार. चला, मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. फेसबुकवर असाल तर पेजला लाईक करा आणि फॉलो करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.